चर्चगेट लोकलमधील डहाणूतल्या रेल्वे प्रवाशांवरती विरारमध्ये आरपीएफच्या जवानांनी लाठीमार केलेला आहे। डहाणूचे रेल्वे प्रवासी विरारच्या प्रवाशांना उतरू देत नव्हते आणि त्यांना नाहक त्रास देखील त्यामुळे सहन करावा लागलेला होता। या प्रकरणावरून विरारच्या प्रवाशांची अडवणूक करणाऱ्या ग्रुपवरती रेल्वेच्या आरपीएफने कारवाई केली आहे। ही कारवाई राजकीय दबावाखाली झाली असल्याचं वैतरणा डहाणू प्रवाशांनी आरोप केलेला आहे। प्रभाकर कुडाळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। प्रभाकर, नेमक्या किती प्रवाशांवरती कारवाई झालेली आहे आणि कोणत्या प्रकारची कारवाई झाली आहे? जे आहेत एकूण 14 जे आहेत प्रवासी यांच्यावर कारवाई झालेली आहे। आरपीएफने कारवाई केलेली आहे। चेन फेसणे, चेन पुलिंग, रेल्वेत हंगामा करणं आणि सरकारी कामात अडथळा आणणं या अंतर्गत रेल्वे ऍक्ट 141, 143B, 146 अन्वये ही कारवाई केलेली आहे। हे जे आहे, हे जो संघर्ष आहे हा आपल्याला नेहमीच बघायला मिळतो आहे। विरारचे प्रवासी लोकल ट्रेनमधून प्रवास करतात, ते लांब पल्ल्याच्या गाडीतच प्रवास करतात, त्यामुळे डहाणूकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो। याच कारणावरून मंगळवारीही विरारला उतरणाऱ्या प्रवाशांना डहाणूच्या प्रवाशांनी विरारला उतरू नाही दिलं आणि ते वैतरणाला उतरवलं। तसंच मग बुधवारीही रात्री विरारच्या प्रवाशांची अशीच अडवणूक केली, त्यामुळे प्रवाशांनी तब्बल 1 तास 27 मिनिटं जे आहे चेन पुलिंग करून गाडी थांबवली होती आणि शेवटी या आरपीएफला ही एवढी कारवाई करावी लागली, लाठीचार्ज करावा लागलेला आहे। निश्चित प्रभाकर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।